अगदी गोविंद, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2022 पासून हे सगळं प्रलंबित प्रकरण आहे. कुठेतरी याचा निकाल लागला पाहिजे असं सर्वसामान्यांचं, शिवसैनिकांचं आणि महाराष्ट्रात निकाल कायद्याच्या बाजूने लागला पाहिजे अशी अपेक्षा आहे. या सगळ्यामध्ये आपण पुन्हा एकदा जाऊयात. कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, आपण बघतोय की आता कपिल सिब्बल युक्तिवाद करताना म्हणालेले आहेत, जो ताजा युक्तिवाद ते करतायत त्यामध्ये त्याने आतापर्यंत त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगाला सोयीचा निर्णय घ्यायचा होता, त्यामुळे निवडणूक आयोगानं आम्ही दिलेली दस्तावेज असतील, कागदपत्र असतील, प्रतिज्ञापत्र असतील ती बघितली नाहीत. मात्र आता कपिल सिब्बल असं म्हणतायत की एकतर आमची कागदपत्र निवडणूक आयोगानं बघितली नाही, 2018ची घटना बघणार नाही म्हणून सांगितलं. मात्र त्यामध्ये हे कागदपत्र काही न बघता जी कागदपत्र बघायची होती त्यामध्ये निवडणूक आयोगाकडनं वारंवार चुका काढण्यात आल्या. म्हणजे आपल्याला सोयीचा निर्णय देण्याच्या अनुषंगानं निवडणूक आयोग हे वातावरण निर्मिती करत होता आणि त्यामुळे आमच्या कागदपत्रांमध्ये वारंवार चुका काढण्यात आल्या असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. आणि हा थेट गंभीर आरोप आहे निवडणूक आयोगावर. नक्कीच मोठा युक्तिवाद केलेला आहे यावेळी आणि केवळ सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घ्यायचा होता, त्यामुळंच या चुका आमच्या काढल्या गेला अशा प्रकारचा दावा थेटपणे कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आणि याच वेळी कोर्टाने एक प्रश्न विचारला की यामध्ये मग तुमच्या घटनेमध्ये जे काही तुम्ही सांगितलेलं आहे की हे नेते विधिमंडळातले आहेत की पक्ष संघटनेतील आहेत, अशा प्रकारचा उलट प्रश्न जो आहे तो कोर्टाने यावेळी विचारला गेला. त्यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलं की नेता उपनेता पद हे जे आहेत ते प्रामुख्याने पक्ष संघटनेतील पदं आहेत, विधिमंडळात अशा प्रकारची कोणतीही पदं नसतात. आणि त्याचबरोबर आम्ही ज्या काही कार्यकारिणी समितीचे एकूण 13 सदस्य असतात त्यापैकी 9 सदस्य जे आहेत ते निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिले गेलेले आहेत आणि केवळ 4 सदस्य जे आहेत ते नियुक्त केले गेले आहेत, ते देखील पक्षाचे कार्यालय अंमलबजावणी करण्यासाठीचे. आणि त्याचबरोबर एकूण 33 उपनेते आहेत, त्यापैकी 21 उपनेते जे आहेत ते आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून निवडले गेलेले आहेत आणि इतर जे 12 आहेत ते नियुक्त केले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची निवड जी की लोकशाही पद्धतीने झालेली आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणून जी निवड झाली ती देखील कायद्याला धरून आहे, लोकशाही मार्गाने झालेली आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड देखील लोकशाही मार्गाने झाल्याचा दावा हा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे वारंवार जे मुद्दे उपस्थित होत आहेत की लोकशाहीला धरून हे काही की जी घटना 2018ची नाही आहे आणि त्यानुसार काही निर्णय घेतले गेले, त्यामुळं पक्षप्रमुखांची जी निवड झालेली आहे ती देखील योग्य पद्धतीनं झाली नाही. अनेक उद्धव ठाकरे यांची निवड लोकशाही पद्धतीनं झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आयोगानं जे केलं ते ज्या गोष्टी त्यांच्या कक्षाबाहेरच्या असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केलेला मिळतंय. त्यामुळं पुन्हा एकदा त्यांनी म्हटलेलं आहे की आयोगाने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकक्षाच्या बाहेर जाऊन निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं गेलेलं आहे. असा एक युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी आत्ता काही वेळापूर्वी मांडलेला पाहायला मिळतोय. आणि आयोगाकडे केलेली जी काही कागदपत्र आहेत ती आयोगानं कुठलेही पाहिली गेली नाहीत असं त्यांचं मत आहे. आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची जी काही निवड केली गेली ती लोकशाही पद्धतीनंच निवड झाल्याचं कपिल सिब्बल यांनी यावेळी युक्तिवादामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं हा युक्तिवाद मांडताना कपिल सिब्बल जे आहेत ते वारंवार एक गोष्ट लक्षात मानत आहेत की आम्ही दिलेल्या कागदपत्रांकडं वारंवार दुर्लक्ष केलं गेलं, सोयीची भूमिका घेतली गेली, सोयीच्या भूमिकेनुसार चिन्ह आणि पक्ष हे त्यांना देण्यात आला आणि त्यासाठी आमच्या ज्या चुका आमच्या नाहीच आहेत त्या चुका वारंवार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काढण्यात आल्या आणि कुठंतरी त्याचा बेस जो आहे तो बनवण्याचा प्रयत्न केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. त्यामुळं 2013 पासून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून हे सर्वांना माहीतच आहेत, कारण बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यावेळी पक्षप्रमुख पद हे झालं होतं आणि घटनेत ज्यावेळी बदल होतं बाळासाहेब हयात नाहीत 2013 पासून, तेव्हा देखील उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून आलेले आहेत. आणि उद्धव ठाकरे यांची निवड जी आहे ती लोकशाहीला धरून झालेली आहे. आणि घटनेत बदल झाला म्हणतात तर 13 वर्ष आयोग गप्प का होतं, कारण पक्षप्रमुख पदांची निवड ही अगोदरच झालेली असताना तुम्ही 13 वर्षापूर्वी झाले असताना 2022ला कसं काय तुम्ही त्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला जातो. त्यामुळे 13 वर्ष आयोग गप्प का होतं अशा प्रकारचा मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. आणि आयोगानं जे काही केलं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कक्षाबाहेरच्या असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात मुद्दे मांडताना जे पुरावे दाखल केले गेले आहेत ते पुरावे देखील केंद्रीय निवडणूक आयोगानं बघितले नसल्याचा मुद्दा ते वारंवार उपस्थित करत आहेत. बिलकुल कृष्णात आपण जाऊया. गोविंद तुपेंच्याकडे काही अपडेट येत आहेत सुप्रीम कोर्टातून. गोविंद, एकूण जर बघितलं तर या ठिकाणी न्यायमूर्तींनी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे.
शिवसेना नेता म्हणजे काय, शिवसेना नेता नक्की कुणाला म्हणायचा आणि विधिमंडळाचा नेता कुणाला म्हणायचा, या संदर्भातले काही प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी न्यायालयानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यावर या ठिकाणी बाजू मांडत असताना, युक्तिवाद करत असताना कपिल सिब्बल जे आहेत तर या ठिकाणी जे पक्षातले जे असतील ती आयोगानं पाहिलीच नाहीत, त्याचा आधार न घेता थेट एकतर्फी निर्णय घेतला गेला. कोणतीही आमचे कागदपत्र पाहिली गेली नाही असं त्यांचं एक मत आहे. आणि आमच्या पक्षातून आमची हकालपट्टी केली गेली का असा एक प्रश्न त्यांनी यावेळी महत्त्वाचा उपस्थित केला आहे. अगदी गोविंदकडे जाऊया आपण. गोविंद, आपण बघतोय या सगळ्यामध्ये आता कृष्णांनी ज्या पद्धतीने माहिती दिली का कपिल सिब्बल जो मुद्दा उपस्थित करतायत, निवडणूक आयोगानं जे मागितलं ते आम्ही निवडणूक आयोगाला दिलं. मग सगळ्या घटना असतील आतापर्यंतच्या पक्ष घटनेमध्ये झालेल्या दुरुस्त्या असतील, प्रतिज्ञापत्र मागवली, राजकीय पक्षामध्ये फूट पडली का ते दाखवण्यासाठी जे मागितलं ते निवडणूक आयोगाने दिलं. मात्र आमची कागदपत्र, आमचा दस्तऐवज निवडणूक आयोगानं पाहिलाच नाही असा एक दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. फक्त विधिमंडळ पक्षातली फूट ग्राह्य धरली कारण ती सोयीची होती आणि अशा प्रकारचा निर्णय दिला. संदीप हा बिलकुल बोला. नक्कीच आत्ताचा जो सगळ्यात मोठा आणि गंभीर आरोप म्हणावा लागेल, कारण का केंद्रीय निवडणूक आयोगानं आमची कागदपत्रच तपासली नाहीयेत आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय दिला तो बायस पद्धतीने दिला आणि त्यांनी डोक्यात ठरवून यांना न्याय द्यायचा आहे किंवा यांच्या बाजूने निर्णय द्यायचा आहे अशीच भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. अशा पद्धतीचा दावा, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकूणच सगळा जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत की ज्या वेळेला 2018ला काही घटनेत बदल करण्यात आले, नेते उपनेते यांच्यामध्ये बदल करण्यात आले किंवा या ठिकाणी संसदीय विधिमंडळामध्ये जे विधान परिषदेवर काही आमदार निवडून गेले किंवा बाकीचे काही संघटनात्मक बदल झाले, तर याबाबतची कुठलीही माहिती तुम्ही दिली नाही असा ज्यावेळेला प्रतिप्रश्न करण्यात आला त्यावेळेला आम्ही या संदर्भातली सगळी कागदपत्र दिलेली आहेत आणि विशेष म्हणजे त्या कागदपत्रावर निवडणूक आयोगांचे स्टॅम्प आहेत, त्यांच्या पोचपावत्या आहेत आणि त्याही आपण पाहाव्यात अशा पद्धतीची ही माननीय न्यायमूर्ती या ठिकाणी कपिल सिब्बल जे आहे त्यांनी विनंती केल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतु न्यायमूर्ती आपण ही कागदपत्र पाहावी, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र आमची कागदपत्र नीटपणे पाहिली नाहीत असं सुद्धा ठासून या ठिकाणी कपिल सिब्बल सांगता आहेत. एकूणच कपिल सिब्बल जे आहेत आपल्या युक्तिवादामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला घेरताना पाहायला मिळत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं बायसपणे काम केलं अशाही पद्धतीचे आरोप करताना पाहायला मिळत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूणच सगळा जो पेच प्रसंग घटनेवर येऊन थांबलेला आहे की घटना अयोग्य की अयोग्य, आणि मग केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला, ज्या मूळ गोष्टीवर निर्णय दिला की बाबा उद्धव ठाकरेंची जी घटना होती ती या ठिकाणी असंविधानिक होती आणि त्यामुळे त्यांनी कुठल्याही पद्धतीच्या अपडेट जे आहेत त्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवल्या नव्हत्या. तर त्यावर बोलताना कपिल सिब्बल युक्तिवाद करताना म्हणतात तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करतो, तुमचे सगळे दावे आम्ही मान्य करतो, परंतु या संदर्भात निवडणूक आयोगाने आम्हाला का कळवलं नाहीये, आता का जागा आली. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आमच्या जर घटना असंविधानिक आहे ती कायद्याला धरून नाही तर मग त्याचाच आधार घेऊन तुम्ही एकनाथ शिंदेंना मुख्य नेतेपद कशाच्या आधारावर बाहेर केलं, त्यांना या ठिकाणी बाकीची लाभाची पदं कशाच्या आधारावर दिली आणि मग ती सगळी जी लाभाची पदं जी त्यांनी भोगलेली आहेत ती सुद्धा या ठिकाणी रद्द होतात, ते सुद्धा कारवाईस पात्र होतात. अशाही पद्धतीची भूमिका जी आहे ते कपिल सिब्बल मांडताना पाहायला मिळत आहेत. एकूणच या सगळ्याचा सेंटर पॉइंट जो आहे, केंद्रबिंदू जो आहे तो निवडणूक आहे, ज्या निवडणूक आयोगानं या सगळ्या बाबी तपासल्या नाहीत. म्हणजे एकूणच सगळे 1999ची घटना असेल, 2010ला जे या ठिकाणी जे दिलेले गाईडलाईन्स असतील किंवा 2018ची घटना असेल, या सगळ्या अनुषंगानं केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे ते मात्र या ठिकाणी आता त्यांच्या कारकिर्दीवर आणि एकूणच निकालावर प्रश्नचिन्ह जे आहे ते या ठिकाणी कपिल सिब्बलांनी उपस्थित केलेलं आहे. आणि काही व्हॅलिड मुद्दे म्हणजे जे सर्वसामान्य माणसांना अपील होतील, शिवसैनिकांच्या मनात घर करतील असे काही प्रश्न जे आहेत ते कपिल सिब्बल या ठिकाणी उपस्थित करत आहेत. आणि त्यामुळं कुठेतरी कपिल सिब्बल जे आहेत शिवसेनेच्या सगळं कार्यकर्ते असतील किंवा शिवसैनिकांना हे सगळे जे आहेत तर आपल्या या सुनावणीच्या दरम्यान काही अंशी उभारी देत आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. निकाल काय येईल माहित नाही, परंतु आत्ताची जी आर्ग्युमेंट आहे ती मात्र शिवसैनिक असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील त्यांना उभारी देणारे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अनुषंगानं
हे सगळे आर्ग्युमेंट संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा शिंदे गटाचे जे वकील आहेत हे सगळं बाजू जे आहेत याचं खंडन कसं करतात हे पाहावं लागणार आहे. परंतु यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट 5 ते 6 सरन्यायाधीश होऊन गेले, परंतु अंतिम सुनावणी होऊ शकली नाही, अंतिम निकाल येऊ शकला नाही. आणि सातत्याने ही सुरू असलेली जी सुनावणी आहे त्यामुळे कुठेतरी यातला अंतिम निर्णय येईल हा एक आशावाद जो आहे तो सर्वसामान्य असतील, राजकीय नेते असतील यांच्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि कोर्टरूम मध्ये जे आहे ते जोरदार आर्ग्युमेंट सुरू आहे. कपिल सिब्बल जे आहे ते हिरेरीने या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना हे आपल्याला पाहायला मिळत आहे.